सर्वप्रथम राष्ट्र, नंतर गुरु, मग पालक, मग देव. सर्वप्रथम स्वतःकडे नाही तर राष्ट्राकडे पहा. माणसाला चमकायचे असेल तर त्याला स्वतःचे कर्तृत्व आणि झळकायचे असेल तर स्वतःचे साम्राज्य निर्माण करता आले पाहिजे. राज्य छोटे का असेना पण स्वतःचे असावे. त्यामुळे स्वतःचे अस्तित्व निर्माण करा तर जग तुमचा आदर करेल. कोणत्याही यशापर्यंत पोहोचण्यास जर मार्ग असेल तर मी तो शोधेन. जर कोणताही मार्ग नसेल तर तो मी बनवेन. ज्याचे विचार मोठे असतात त्याला भला मोठा मातीचा डोंगरही मातीचा गोळा वाटतो. सगळ्यांच्या हाती तलवार असेल तरी इच्छाशक्तीच्या जोरावर स्वराज्याची स्थापना करता येते. कोणी चुकत असेल तर त्याला सत्याची वाट दाखवा आणि नडला तर त्याला मराठ्याची जात दाखवा. हातात चिंध्या बांधून मैत्री करणारी आमची जात नाही. वेळेप्रसंगी मित्राच्या छातीवरचा घाव झेलल्याशिवाय आम्ही राहत नाही. असे गरजेचे नाही की संकटाचा सामना शत्रूच्या समोरच करण्यात वीरता आहे. खरी वीरता विजयात आहे. स्वातंत्र्य एक वरदान आहे जे प्रत्येकाला प्राप्त करण्याचा अधिकार आहे. जर माणसाकडे आत्मशक्ती असेल तर तो पूर्ण विश्वासात विजयाचे पताके उभारू शकतो. इतिहासातच भविष्य शोधत बसायचं की भविष्यात इतिहास घडवायचा हे सर्वस्वी आपल्या हातात आहे. संकटावर अशा प्रकारे तुटून पडा की जिंकलो तरी इतिहास आणि हरलो तरी इतिहास घडला पाहिजे. मरण आले तरी चालेल पण शरण जाणार नाही. कधीही आपले डोके वाकवू नका. नेहमी उंचावर ठेवा. शत्रूला दुर्बल समजू नका आणि अधिक बलवान समजून घाबरूनही जाऊ नका. सिंहाची चाल, गरुडाची नजर, स्त्रियांचा आदर